रात्रीचे 3 वाजले होते. हिंगोली जिल्ह्यातील वाढोणा गावातील पारधी वस्तीवर अचानक पोलिसांच्या गाड्यांचा आवाज घुमला. गावातील कुत्री भुंकू लागली. काही क्षणातच दारं ठोठावली गेली आणि एका तरुणाला त्याच्या घरातून उचलून पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. घरच्यांना वाटलं होतं चौकशी होईल, 2 प्रश्न विचारले जातील आणि मुलगा घरी परत येईल. पण अवघ्या 24 तासात त्या तरुणाचा मृत्यू झाला. पुढची 15 वर्ष, 1 महिना आणि 23 दिवस त्याचे आई वडील मुलाला न्याय मिळवण्यासाठी वाट पाहत होते. उंबरठ्यावर बसून प्रत्येक सुनावणीची वाट पाहत होते. प्रत्येक तारखेला कोर्टाची पायरी चढणं हे त्यांच्या आयुष्यातला भाग बनून गेला होता. अखेर 2 जुलै 2026 रोजी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला न्याय दिला आणि तब्बल 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. महाराष्ट्राच्या इतिहासात एकाच खटल्यात इतक्या मोठ्या संख्येनं पोलिसांना जन्मठेप होण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे आणि त्यामुळेच राज्यभरातील पोलीस दलात एकच खळबळ उडाली. तर काय आहे संपूर्ण प्रकरण, सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. ही गोष्ट आहे बेग्या पवार नावाच्या तरुणाची. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा गावात राहणारा बेग्या पारधी समाजातील होता. पारधी हा समाज ब्रिटिश काळापासून तथाकथित गुन्हेगारी जमात कायद्याखाली मोडला गेला होता. स्वातंत्र्यानंतर हा कायदा रद्द झाला. समाजाला विमुक्त जमात असा दर्जा मिळाला. पण प्रत्यक्ष व्यवहारात मात्र या समाजाकडे पाहण्याचा पोलीस दृष्टिकोन फारसा बदलला नाही. गावात कोणतीही चोरी झाली, कोणताही गुन्हा घडला तरी संशयाची सुनाई सर्वप्रथम पारधी वस्तीकडेच वळत असे. हा इतिहास समजून घेतला तरच वेगाच्या बाबतीत नेमकं काय घडलं ते नीट कळत. बेग्यावर मात्र यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नव्हता. घटनेच्या अवघ्या 1 वर्ष आधी त्याचं लग्न झालं होतं. नव्या संसाराची स्वप्न पाहणारा, गावात रोजंदारी करून घर चालवणारा हा साधासुधा तरुण होता. सामान्य कुटुंबात सामान्य आयुष्य जगणारा बेग्या अचानक एका रात्री पोलिसांच्या रडारवर आला आणि लग्नानंतर जेमतेम वर्षभरातच नवी नवरी विधवा झाली आणि एका आनंदी घराचं रूपांतर शोकाकुल घरात झालं. वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धाडे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक कार्यरत होतं. या भागात काही काळापासून चोरीच्या घटना घडत होत्या आणि पोलिसांवर त्या उघडकीस आणण्याचा दबाव होता. नेहमीच्या पद्धतीने पोलिसांचा संशय थेट पारधी वस्तीकडे वळला. या संशयाच्या आधारावर एक कारवाई आखली गेली, जी पुढे एका कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून टाकणारी होती आणि पोलीस दलाला हादरून सोडणारी होती. अशा प्रकरणामध्ये सगळ्यात मोठी अडचण हीच असते, कोठडीत नेमकं काय घडलं हे बाहेरच्या जणांना कधीच कळत नाही. कोठडीच्या भिंतीच्या आत जे घडलं त्याचे साक्षीदार बहुतेकदा फक्त पोलिसच असतात. त्यामुळे अशा घटनांमध्ये पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणं हे नेहमीच अत्यंत अवघड आणि दीर्घकाळ चालणारं काम असतं. बेगाच्या बाबतीतही नेमकं हेच घडणार होतं याची कोणालाही कल्पना नव्हती. 9 मे 2021 रोजी रात्री ठाणेदार महादेव धांडे यांच्यासह 8 पोलीस कर्मचाऱ्यांनी वाढोणा येथील पारधी वस्तीवर धाड टाकली. घरं धुंडाळली गेली. वस्तीतील लोकांना जाब विचारला गेला. याच धाडीत एका चोरीच्या गुन्ह्यातील संशयित म्हणून बेग्या पवारला ताब्यात घेण्यात आलं. चौकशीसाठी नेत आहोत असं सांगत पोलीस ठाण्यात रिसोड पोलीस ठाण्यात घेऊन गेले आणि तिथे त्याला कोठडीत ठेवण्यात आलं. पुढे जे घडलं ते अत्यंत भीषण होतं. गुन्ह्याची कबुली मिळण्यासाठी पोलिसांनी बेग्यावर अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. रात्रभर चाललेल्या या कथित मारहाणीत बेग्या गंभीर जखमी झाला. त्याच्या शरीरावर मार लागल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या असं पुढे तपासात समोर आलं. दुसऱ्या दिवशी 10 मे 2021 रोजी पोलीस कोठडीतच त्याचा मृत्यू झाला. मुलगा गेल्याची बातमी कळताच आई वडिलांनी रिसोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. आपल्या मुलाचा मृत्यूचं कारण जाणून घेण्यासाठी, न्याय मागण्यासाठी ते पोलीस कोठडीचे उंबरठे झिजवत राहिले. मात्र सुरुवातीला त्यांची तक्रार गांभीर्याने घेतली गेली नाही असा आरोप कुटुंबियांनी केला. आपल्याच खात्यातील माणसांविरोधात गुन्हा दाखल करणं पोलीस यंत्रणांसाठी सोपं नव्हतं आणि याच कारणामुळे सुरुवातीचे काही दिवस संशयाचे आणि असहाय्यतेचे वातावरण होतं. गावात मात्र या घटनेनं प्रचंड संताप निर्माण झाला होता आणि सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली होती. बेग्याच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरातील पारधी वस्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. आपल्या समाजातील कोणी असंच कधी उचललं जाऊ शकतो आणि कोठडीत त्याचं काय होईल हे सांगता येत नाही. ही भीती अनेक कुटुंबाच्या मनात घर करून बसली होती. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार संघटनांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि निष्पक्ष चौकशीची मागणी लावून धरली. दबाव वाढत गेला आणि अखेर वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची दखल घेतली गेली. प्रकरण इतकं संवेदनशील आणि गंभीर होतं की अखेर याचा तपास CID कडे सोपवण्यात आला. CID ने अवघ्या 34 दिवसात सखोल तपास पूर्ण केला आणि संबंधित पोलिसांविरोधात थेट गुन्हा तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत म्हणजेच विशेष अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. हे पाऊल त्या काळात फार मोठं आणि धाडसी मानलं गेलं, कारण एरवी पोलीस कोठडीतील मृत्यूची अनेक
अनेक प्रकरणं चौकशीतच विरून जातात, फायलींमध्ये गुदमरून जातात. मात्र गुन्हा दाखल होणं आणि प्रत्यक्ष न्याय मिळणं यात मोठं अंतर असतं आणि हेच या केसमध्ये दिसून आलं. हे प्रकरण न्यायालयात वर्षानुवर्ष रेंगाळत राहिलं. साक्षीदार तपासणी, वैद्यकीय पुरावे नोंदवणं, बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकणं, हे संपूर्ण प्रक्रिया तब्बल 15 वर्ष चालली. या 15 वर्षात अनेक न्यायाधीश बदलले, अनेक सुनावण्या पुढे ढकलण्यात गेल्या, पण बेग्याचे आई वडील मात्र रोज एकाच आशेवर जगत राहिले की एक दिवस त्यांच्या मुलाला न्याय मिळेल. समाजातील इतर अनेक कुटुंबाप्रमाणे हे कुटुंब हतबल होऊन लढा सोडून देईल असं वाटत असतानाच त्यांनी जिद्दीने हा लढा सुरूच ठेवला. या प्रदीर्घ कालावधीत आरोपी पोलिसांच्या बाजूने जोरदार कायदेशीर लढाई लढली गेली. बचाव पक्षाचे अनेक तांत्रिक मुद्दे उपस्थित केले, पुराव्यांवर प्रश्नचिन्ह उभं केलं, पण सीआयडीने सुरुवातीला जो भक्कम तपास केला होता तोच पुढे या खटल्याचा कणा ठरला. वैद्यकीय अहवाल, पंचनामे आणि प्रत्यक्षदर्शनीच्या साक्षी यांच्या आधारे सरकारी पक्षाने आपली बाजू सातत्याने भक्कम ठेवली. अखेर 15 वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर सत्याचा विजय झाला. अखेर 2 जुलै 2026 रोजी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी या खटल्याचा ऐतिहासिक निकाल दिला. न्यायालयाप्रमाणे तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धाडे यांच्यासह मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटणकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश हिरालाल ताराम, नागोराव भगवानराव खांडगे, अशोक निवृत्ती वैद्य आणि वसंत कानीराम जाधव या 9ही आरोपींना पोलिसांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील श्रीराम नारायणराव काळू यांनी अत्यंत भक्कमपणे मांडली. बेग्या पवार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नव्हता आणि त्याच्यावर कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नव्हता. त्यामुळे कायदा हातात घेऊन त्याचा कोठडीत अमानुष छळ करण्याचा अधिकार पोलिसांना नव्हता. हा मुद्दा त्यांना न्यायालयासमोर ठामपणे मांडला आणि तो न्यायालयाने मान्यही केला. निकालानंतर बेगा पवाराच्या आई वडिलांनी समाधान व्यक्त केलं. आमच्या मुलावर कोणताही गुन्हा दाखल नव्हता, केवळ तो पारधी समाजातील असल्यामुळेच पोलिसांनी त्याला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. 15 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मिळालेला हा न्याय त्यांच्यासाठी फक्त एक निकाल नव्हता, तर त्यांच्या मुलाच्या आठवणीला दिलेली खरी श्रद्धांजली होती. या निकालामुळे राज्याच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणेलाच अधिकाऱ्यांना खुनाच्या आणि ॲट्रॉसिटीच्या खुन्यात जन्मठेप होणं हे अत्यंत दुर्मिळ आणि तितकंच महत्त्वाचं मानलं जात आहे. कायदा तज्ज्ञांच्या मते हा निकाल भविष्यात पोलीस कोठडीतील मृत्यूंच्या इतर प्रलंबित प्रकरणासाठी एक महत्त्वाचा सुधारबिंदू ठरू शकतो. राज्यभरातील विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनांना या निकालाचं स्वागत केलं आहे. अनेक वर्षे या समाजाला दिली जाणारी वागणूक आणि पोलीस अत्याचारांची प्रकरणं समोर येऊनही त्यांना क्वचितच न्याय मिळतो, अशी खंत या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी यापूर्वी वारंवार बोलून दाखवली होती. वाशिमचा हा निकाल त्यामुळे केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित न राहता संपूर्ण समाजासाठी एक आशेची किरण ठरला आहे. बेग्या पवाराची केस ही फक्त एका तरुणाच्या मृत्यूची गोष्ट नाही, ही गोष्ट आहे एका संपूर्ण समाजाची, ज्याला दशकानुदशक संशयाच्या नजरेतून पाहिलं गेलं. ही गोष्ट आहे एका कुटुंबाच्या 15 वर्षाच्या अथक झुंजाची, जी अखेर यशस्वी ठरली. आई वडिलांनी मुलगा गमावला, पण न्यायावरचा विश्वास गमावला नाही आणि हाच विश्वास शेवटी खरा ठरला. पण याच वेळी हा निकाल एक अस्वस्थ करणारा प्रश्नचिन्ह उभा करतो. ज्यांच्यावर कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी असते तेच जर कायदा मोडत असतील तर सामान्य माणसाने न्यायावर विश्वास कसा ठेवायचा? या कुटुंबाला न्याय मिळायला 15 वर्ष लागली, तर ज्यांच्याकडे लढण्याची ताकद नाही, ज्यांच्या कुटुंबात कुणी बेग्याच्या आई वडिलांसारखं जिद्दीने उभं राहू शकत नाही, त्यांचं काय होत असेल? आणि बेग्या पवार सारखी किती प्रकरणं अजूनही महाराष्ट्रातल्या कोणत्या ना कोणत्या पोलीस ठाण्यात कोठडीत फायलींच्या ढिगाऱ्याखाली गुदमरत पडली असतील, ज्यांना अजून 15 वर्ष वाट पाहावी लागणार आहे? हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच अस्वस्थ करून जातो. एक गोष्ट मात्र या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे की न्याय मिळायला किती वेळ लागला तरी सत्तेचा आवाज कधीच पूर्णपणे दाबला जाऊ शकत नाही. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.